आता आपलं एकच पक्ष कांद्यावर लक्ष. आता ते पक्ष वगैरे सोडून द्या आणि आपल्या कामाला सुरुवात करा. तर आपण आहे 2025साठी आपलं कांदा मिशन चालू केलेलं आहे. कांदा मिशन 2025. आपलं रोपाला दररोज 4-5 फोन आहे बरं का आपल्याला. रोप भेटेल का, रोप भेटेल का. आपण एक 7-8 पाहिलेचं रोप टाकलेलं आहे. रोप पण असं एक नंबर बसलेलं आहे आपलं, त्याला माप नाही राहिलेलो हो. आता आपल्या रोपाचा विचार जर केला ना, तर आज रोजी 2 महिने कंप्लीट झालेले आहे आपल्या रोपाला. तर मग आपण आहे ना आपल्या रोपाचे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि स्प्रेचं शेड्यूल एकदम जबरदस्त ठेवलं होतं. म्हणजे आपण एकदम स्ट्रॉंग फवारणी टिओ, कॅब्रिटॉप यासारखे बुरशीनाशक मारले होते. आता सध्या आहे ना मार्केटमध्ये ना रोपाचा एकदम तुटवडा आहे. म्हणजे रोपच नाही, कारण पावसामुळं आणि धुक्यामुळं आहे ना भरपूर शेतकरी बांधवांचे रोपे बसलेले. त्यामुळं यावर्षी माझ्या हिशोबाने लागण पण कमी होणार आहे. त्यामुळं आपल्या जो कांदा लावेल ना त्या कांद्याची ठेप ठेवा. आता आपल्या कांद्याच्या लागणीबरोबर आहे ना आपलं कुक्कुटपालन, म्हणजे आपण आहे ना कोंबड्यांसाठी शेड बनवून राहिलो आणि आपली कांदा चाळीचं पण काम चालू आहे. तर मग काय झालं आहे, कामाच्या दवदवीमुळं आम्ही आजारी पडलो होतो. त्यामुळे काय ते व्हिडिओ करायला वेळ भेटत नव्हता. तर भरपूर जण म्हणत होते व्हिडिओ बंद का बरं केले. तर मग हेच कारण होतं बरं का. तर आज म्हणलं आपण एक व्हिडिओ बनवू. आता कांद्याची लागवड जर चालू केली ना, तर रोप आणा, त्या मावशीने त्यांना आणून सोडा, नेऊन घाला. भरपूर दवदव राहती आणि पाणी पण भरावं लागतं पाठीमागं. तर मग आता आपण दुसरा प्लॉट हा करता नाही. आता आपला पहिला प्लॉट फ्लोचा आहे. आपण दुसरा जो प्लॉट करणार आहोत ना कांद्याचा, तो आपण रेन पाईप किंवा ठिबक सिंचन करणार डायरेक्ट. म्हणजे आपण डायरेक्ट इनलाईन करणार आहे. म्हणजे कसं माहिती आहे, फक्त कॉक बिंगवायचे